वागळे एस्टेट परिसरातील पाणी टंचाई दूर करण्यासाठी उभारण्यात येणारे पंप हाऊस अंतिम टप्प्यात आले आहेत. रूपादेवी मैदानावर उभारण्यात आलेल्या या प्रकल्पामुळे लवकरच नागरिकांना मुबलक प्रमाणात पाणी मिळेल असा विश्वास माजी नगरसेवक श्री एकनाथ भोयर आणि नगरसेविका यज्ञा भोयर यांनी व्यक्त केला. नुकतीच त्यांनी या प्रकल्पाची पाहणी केली. उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प साकारला जात आहे. लवकरच या प्रकल्पाचं उद्घाटन होईल. त्यामुळे परिसरातील नागरिकांचा दीर्घकालीन पाणी प्रश्न सुटेल असा विश्वास श्री एकनाथ भोयर यांनी व्यक्त केला. इंदिरानगर वागळे एस्टेट परिसरामध्ये या ठिकाणी आम्ही संप जो बांधलेला आहे त्याचं काम पूर्णत्वात येत आहे आणि त्याची आखरी जे आपण म्हणतो ना शेवटचा हात मारायचं कामामध्ये तशा प्रकारची जी प्रक्रिया सुरू आहे ते पाहण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो होतो आणि ती विजिट आम्ही घेतली. माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या आदेशानेच हा खरं तर संप आम्हाला मिळालेला आहे आणि तो सर्वसामान्याला आपण लोकार्पण करणार आहोत. कारण सर्वसामान्य महिलांचं जे बऱ्याच वर्षापासून जी मागणी होती की नियमित पाणी यायला पाहिजे ते नियमित पाणी येण्यासाठी हा संपाची आम्ही इथं बांधणी केली आणि त्यासाठी आमचे उपनगराभियंता विकास ढोळे आहेत, आमचे डेप्युटी कुलकर्णी साहेब आहेत, ज्ञानेश्वर भोये आहे आणि माननीय या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचे विशेष करून मी आभार मानेल की त्यांनी या कामावर बारीक लक्ष ठेवून हे काम पूर्णत्वात नेण्यासाठी मदत केली. आणि ठाणे महानगरपालिकेचे कमिशनर माननीय सौरभराव, आमचे दोन्ही खासदार म्हस्के साहेब आहेत, श्रीकांतजी शिंदे साहेब आहेत आणि त्याचबरोबर आमच्या महापौर आता शर्मिला पिंपळकर आहेत, सभागृह नेते जगदाळे साहेब आहेत, हे सर्वच पदाधिकारी, तत्कालीन महापौर आमचे नरेश म्हस्के साहेब आणि मीनाक्षीताई शिंदे यांनी सुद्धा या कामात आम्हाला मदत केली. त्यामुळे हे लवकरात लवकर लोकार्पण आम्ही करणार आहोत माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या शुभ हस्ते. त्यासाठी काही कामं पेंडिंग होती, बाकी होती, ती पाहण्यासाठी आम्ही या ठिकाणी विजिट लावलेली होती. आजपर्यंत आपण पाहत आलो की माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून ह्या ठिकाणी माझ्या प्रभागामध्ये जो काही पाण्याची समस्या होती त्यांनी त्याला गांभीर्याने त्याच्याकडे लक्ष दिलं. MIDC करून त्याच्यासाठी जागा अवेलेबल करून दिली आणि जो काय आम्हाला पाण्याचा संप बांधण्यासाठी त्यांनी योग्य तो निधी उपलब्ध करून दिला. आणि गेले 8 वर्ष माझे सासरे एकनाथजी भोयर साहेब, माझे सासूबाई एकता भोयर हे लोक ह्या पाण्याच्या संपाचा पाठपुरावा करत आहेत. आपण सगळे पाहतो आहोत ह्या प्रभागाच्या जी पाण्याची समस्या आहे तो सोडवण्यासाठी ते अहोरात्र कष्ट करत होते, मेहनत घेत होते की ही समस्या कशीरित्या संपवण्यात येईल आणि ती आज पूर्णत्वाला जाताना मला दिसते. आणि गेल्या वेळेस आपण पाहिलं की जे काही काम अपूर्ण आपण राहिलेलं पाहत होतो ते आज ह्या क्षणाला ह्या पाहणी दौऱ्यामध्ये आम्हाला दिसतंय की ते पूर्णत्वास जात आहे. त्यासाठी मी म्हणेन की या अधिकाऱ्यांचे पण मी एक धन्यवाद मानेन की त्यांनी सुद्धा त्यावेळेला आम्हाला सहकार्य केलं. आणि माननीय कमिशनर साहेब सौरभरावजी, माननीय महापौर मॅडम शर्मिला पिंपळकर आणि उपमहापौर या लोकांनीही माझा जो काही सभागृहामध्ये मी जो प्रश्न मांडला होता की माझी जनता आहे ही पाण्याच्या त्रासाला आज इतके वर्ष सहन करते, त्यांनी त्या माझ्या प्रश्नाला मी म्हणेन की वाव दिला, न्याय दिला आणि त्यासाठी मी सगळ्यांचे आभार मानेन की माझ्या प्रभागाची लवकरात लवकर ही पाण्याची समस्या संपून जाईल अशी अपेक्षा करते आणि यासाठी त्या सगळ्यांचं अभिनंदन करते.